2019च्या विधानसभा निवडणुकीमध्ये नागपूरमधील भाजपचे मोठे नेते चंद्रशेखर बावनकुळेंचं कामठी मतदारसंघातनं तिकीट कापण्यात आलं होतं। या गोष्टीची चर्चा त्यावेळी सगळीकडे राज्यभरात रंगवली गेली होती। त्यांना तिकीट डावलून टेकचंद सावरकर यांना संधी देण्यात आली होती। या गोष्टीचा कुठलाही लवलेश न ठेवता चंद्रशेखर बावनकुळे पुढच्या 5 वर्षात भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदी जोमाने काम करत राहिले। आता या विधानसभेला त्यांना कामठी विधानसभा मतदारसंघातनं पुन्हा एकदा संधी देण्यात आलेली आहे। बावनकुळे सध्या हे विधान परिषदेवरती आमदार आहेत, तरी देखील ते यावेळी विधानसभेच्या मैदानात दिसतात। गेल्या काही काळात बावनकुळे हे देवेंद्र फडणवीसांनंतर राज्यातले मोठे भाजपचे नेते म्हणून उदयास येत आहेत। पक्षाने दिलेल्या मोठ्या जबाबदारीनंतरही मतदारसंघावरील त्यांची पकड अजूनही मजबूत आहे। कामठी मतदारसंघात काँग्रेसच्या सुरेश भोयर यांच्याशी त्यांची लढत असणार आहे, पण या लढतीमध्ये बावनकुळे यांचं पारडं जास्त जड असल्याचं दिसून येते। असे कुठले मुद्दे आहेत ज्यामुळे चंद्रशेखर बावनकुळे या मतदारसंघात स्ट्रॉंग ठरतात? प्रदेशाध्यक्षपदी असूनही कामठी मतदारसंघावरती त्यांचा प्रभाव कसा राहिलाय जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी मोहिनी जाधव आणि तुम्ही पाहत आहात लगावबत्ती। सध्या कामठी विधानसभा मतदारसंघात भाजपकडनं चंद्रशेखर बावनकुळे विरुद्ध काँग्रेसकडनं सुरेश भोयर असा सामना रंगताना पाहायला मिळतोय। कामठी हा मतदारसंघ निर्मिती झाल्यापासून 99 पर्यंत इथं काँग्रेस किंवा काँग्रेसचा पाठिंबा असलेला उमेदवार विजयी होत आलाय। मात्र 2004 पासून हा विधानसभा मतदारसंघ भाजप जिंकत आलाय। भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचा इथं मोठा दबदबा दिसून आला। 2004, 2009, 2014 अशी 3 वेळा त्यांनी इथली विधानसभा जिंकली। 2014 साली देवेंद्र फडणवीस जेव्हा पहिल्यांदा मुख्यमंत्री बनले तेव्हा बावनकुळे यांना ऊर्जा मंत्रालयाची जबाबदारी देण्यात आली होती। पण 2019च्या विधानसभा निवडणुकीत टेकचंद सावरकर यांना संधी देण्यात आली आणि बावनकुळेंचं तिकीट कापण्यात आलं। बावनकुळे यांची मतदारसंघावरती असलेली मजबूत पकड आणि विजयाची खात्री असल्यामुळे यावेळी पुन्हा एकदा बावनकुळेंना संधी देण्यात आल्याचं म्हटलं जातं। यामुळे यंदाचा कामठीमधील हा सामना एकतर्फी होण्याची शक्यता भाजपकडनं वर्तवण्यात येते। 2019च्या विधानसभेत बावनकुळे यांचं नाव डावलण्यात आलं होतं आणि त्यांच्या जागी टेकचंद सावरकर यांना आमदारकीची संधी देण्यात आली होती। सावरकरांना या निवडणुकीमध्ये 1,17,990 मतं मिळाली होती, तर काँग्रेसचे उमेदवार असलेले सुरेश भोयर यांना 1,06,854 मतं मिळाली होती। अत्यंत कमी मतांच्या फरकाने सावरकरांनी विजय मिळवला होता। चंद्रशेखर बावनकुळेंनी 2014च्या निवडणुकीमध्ये 1,26,755 मतं मिळवली होती, तर काँग्रेसच्या राजेंद्र मुळक यांना 86,753 मतं मिळाली होती। म्हणजे 2019च्या निवडणुकीत टेकचंद सावरकरांचं मताधिक्य घटल्याचं दिसून आलं होतं। यामुळे बावनकुळेंना डावलण्याचा परिणाम हा 2019च्या निवडणुकीमध्ये दिसून आला होता। बावनकुळेंना तिकीट न देता सावरकरांना तिकीट देण्यात आल्यामुळे तिथल्या स्थानिक लोकांमध्ये नाराजी दिसून आली होती। बावनकुळे हे तिथल्या ओबीसी समाजाचा चेहरा म्हणून ओळखले जातात। यामुळे भाजपला ओबीसी मतदारांची नाराजी सहन करावी लागली होती आणि यामुळेच भाजपचं मताधिक्य घटलं होतं असं स्थानिकांचं म्हणणं आहे। परंतु या विधानसभेमध्ये भाजपच्या पहिल्याच यादीत दुसऱ्याच क्रमांकावरचं नाव हे बावनकुळे यांचं पाहायला मिळालं। यामुळे बावनकुळे या नावाचा करिश्मा पुन्हा एकदा आता दिसून आलेला आहे। सध्या बावनकुळेंना पुन्हा तिकीट जाहीर झाल्यानंतर स्थानिक पदाधिकाऱ्यांमध्ये आणि कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचं वातावरण दिसून आलं। परंतु बावनकुळेंचा दबदबा पाहता त्यांना मर्यादित न ठेवता थेट प्रदेशाध्यक्ष पद देऊन त्यांना राज्याची जबाबदारी देखील भाजपने दिलेली आहे। यानंतर त्यांनी महाराष्ट्राचा कोणान पिंजून काढला होता। सध्याही बावनकुळे हे प्रदेशाध्यक्ष पदावरती आहेत, पण त्यांचा मतदारसंघावरही होल्ड हा आजही कायम असल्याचं पाहायला मिळतं। कितीही व्यस्त असले तरी आपल्या मतदारसंघातील लोकांसाठी ते उपलब्ध असणं ही त्यांची जमेची बाजू ठरते। अनेक महत्त्वाच्या प्रसंगी ते इथे जातीने हजर असतात। लोकसभा निवडणुकीतही भाजपला बॅकफुटवरती यावं लागलं होतं। त्यामुळे आपल्या मतदारसंघावरती त्यांनी पूर्ण कंट्रोल असलेल्या मतदारांना भाजपने संधी दिलेली आहे आणि बावनकुळे हे त्यापैकीच एक आहेत असं म्हटलं जातंय। भाजपचं प्रदेशाध्यक्षपद सांभाळूनही आपल्या कामगिरींनी त्यांनी मागच्या 5 वर्षातली सगळी पोकळी भरून काढली आहे। नागपूरमध्ये सुरू असलेल्या इंटरनॅशनल कार्गो हब असणाऱ्या मिहान स्पेशल इकॉनॉमिक झोन आणि नागपूर मेट्रो या 2 मोठ्या प्रकल्पांचं श्रेय आजही बावनकुळे यांनाच दिलं जातं। याशिवाय मतदारसंघातील घडामोडींवरही त्यांची बारीक नजर असते असं म्हटलं जाते। आमची टीम ज्यावेळी कामठी विधानसभा मतदारसंघामध्ये पोहोचली होती त्यावेळी आम्ही तिथल्या मतदारांशी संवाद साधला होता। तेव्हा सुरेश भोयर यांच्या तुलनेत चंद्रशेखर बावनकुळे हे जास्त सक्रिय असल्याचं त्यांनी सांगितलं। केंद्र सरकारचा प्रतिनिधी लोकप्रतिनिधी पाहिजे म्हणून
यासाठी लोकांची पसंती ही बावनकुळे यांच्या बाजूने असल्याचंही दिसून आलं। शिवाय इथली अनेक स्थानिक पातळीवरील कामं बावनकुळे यांच्या माध्यमातून झाल्याचं स्थानिकांचं म्हणणं होतं। यंदाची निवडणूक ही जातीवर नाही तर विकासावर होणार असल्याचं आणि भोयर यांच्या तुलनेत बावनकुळे तो विकास साधू शकतात असं इथल्या नागरिकांचं मत दिसून आलं आणि यामुळे एकंदरीतच कामठी विधानसभा मतदारसंघामधला कल हा भाजपकडनं झुकल्याचं दिसून आलं। सध्या चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे भाजपचं प्रदेशाध्यक्ष पद आहे आणि विधान परिषदेची आमदारकी देखील अशी दुहेरी पद आहेत, पण या जबाबदारीमधूनही त्यांनी आपल्या मतदारसंघात जोरदार प्रचाराला सुरुवात केली आणि त्यांचा प्रचार देखील अंतिम टप्प्यात आल्याचं दिसतंय। कामठी, मौदा, बेलतरोडी, बेसा, घोगली, पिपाळ, भिवापूर, उमरेड, येरखेडा, हुडकेश्वर, नरसाळा अशा कामठी विधानसभा मतदारसंघातील अनेक भागात अनेक गावात बावनकुळे यांनी झंझावती प्रचाराला सुरुवात केलेली आहे। अनेक ठिकाणी रॅली, सभा आणि गाव भेटींमुळे वातावरण मोठ्या प्रमाणात बावनकुळेंच्या बाजूने सकारात्मक असल्याचं चित्र या मतदारसंघात दिसतंय। प्रत्येक ठिकाणी त्यांना नागरिकांकडून प्रतिसादही मिळताना दिसतोय। मतदारसंघातील झालेल्या विकास कामांच्या जोरावर चंद्रशेखर बावनकुळे प्रचार करतायत आणि या प्रचारामध्ये त्यांच्याकडनं त्यांनी आघाडी घेतल्याचं दिसतंय। तरुण वर्गाकडनं देखील त्यांना मोठा प्रतिसाद मिळताना दिसून येतोय। तर दुसरीकडे मतदारसंघातील अनेक महिलांना लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळालाय, यामुळे बावनकुळेंना महिलांकडूनही मोठ्या प्रमाणात समर्थन मिळत असल्याचं दिसून येतंय। मतदारसंघातील महिला आणि तरुणांना अनेक योजनांचा लाभ मिळाल्यामुळे काँग्रेसच्या उमेदवारांच्या तुलनेत बावनकुळे यांना मोठ्या प्रमाणात समर्थन असल्याचंही दिसून येतंय। तुलनेने दुसऱ्या बाजूला काँग्रेसचा प्रचार हा थोडा संथ गतीने होताना दिसून येतोय। यंदाच्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसने विदर्भात चांगलं यश मिळवलं होतं, यामुळे याच यशामध्ये हुरळून जाऊन काँग्रेस कुठेतरी या विधानसभेच्या प्रचारात बॅकफुटवर गेलेली दिसतीये। लोकसभेप्रमाणे विधानसभेतही आपल्याला यश मिळेल असाच विश्वास काँग्रेस बाळगू नये। कदाचित अति आत्मविश्वासामुळे काँग्रेसच्या प्रचारात संथता आल्याचंही म्हटलं जात आहे, परंतु यातही स्थानिक विकासाच्या मुद्द्यांचा अभाव दिसून आला। तसंच फक्त जाहीरनाम्यातील पंचसूत्रीच्या जोरावर काँग्रेसचे भोयर अडकलेले दिसत आहेत। त्यामुळे काँग्रेसला आता कितपत यश मिळेल आणि बावनकुळे यांचं आव्हान काँग्रेस कसं टॅकल करेल हे पाहणं महत्त्वाचं आहे। जातीनिहाय गणित जुळून पाहायचं झाल्यास यातही बावनकुळे यांचं पारडं जड असल्याचं दिसून येतं। बावनकुळे हे तेली समाजातून येतात। तेली समाजासाठी आर्थिक विकास महामंडळ स्थापन करून भाजपने तेली समाजाच्या मतदारांना आपल्याकडे खेचण्याचा ऑलरेडी प्रयत्न केलेला आहे। तेली समाजाचं प्रतिनिधित्व करणाऱ्या बावनकुळेंना उमेदवारी देऊन भाजपने आपली ओबीसी वोट बँक देखील पक्की करण्याच्या प्रयत्नात आहे। त्यामुळे कामठीमधून एक आश्वासक चेहरा म्हणून बावनकुळे हे लोकांसमोर उभे आहेत। एकंदरीतच काँग्रेसचे उमेदवार सुरेश भोयर यांच्या तुलनेने बावनकुळे हे प्रत्येक बाबतीत सध्या तरी उजवे ठरताना दिसतात। त्यामुळे या मतदारसंघात बावनकुळे आपली जादू चौथ्यांदा दाखवतील का हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे। पण तुमचे अंदाज काय आहेत कामठीबद्दल कमेंट बॉक्समध्ये लिहून नक्की कळवा आणि अशाच राजकीय घडामोडी विस्ताराने पाहण्यासाठी लगावती YouTube चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका।